नमस्कार, कसे आहात सगळे। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते। तर आज आम्हाला बदामचा हलवा खूप खाऊ वाटत होतं। म्हटलं चला रेसिपी पण शूट करून घेऊया। चला तर मी जास्त वेळ घालवत नाही, रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कपभर बदाम घेतलेले आहेत। ते गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत, कारण मी अचानकच डिसाईड केलं होतं की आता बदामचा हलवा बनवायचा आहे। त्यामुळे इथे मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। तुम्ही जर आधीच प्लॅन केला असेल तर 4 तास तुम्ही आपल्या नॉर्मल पाण्यात भिजून ठेवू शकता। त्याच्यानंतर इथे 2 चमचे मी दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 7 ते 8 केसर घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला मिक्स करून बाजूला काढून ठेवायचे। 2 तासानंतर ना इथे बघू शकता मी हे बदामच्या वरची साल काढून घेते। बदामच्या वरची साल जर इझिली निघत नसेल तर तुम्ही त्याला 5 मिनिट उकळून देखील घेऊ शकता। इथे बघू शकता हे सहजतेने निघत आहे, तरी थोडंसं हार्ड आहेच। त्यामुळे मी आता काय करणार आहे, ह्याला 5 मिनिट फक्त गरम पाण्यात म्हणजे उकळून घेणार आहे। त्याच्यानंतर ना थंड झाल्यानंतर आता आपल्याला ह्याचे सगळे साल काढून घ्यायचे आहेत। बघा किती लवकर निघत आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक फिरवू नका, एकदमच म्हणजे असं एकदम रफ असलं पाहिजे, जाडसर असलं पाहिजे। थोडंसं जास्त बारीक केलं की ते टेक्स्चर छान नाही येणार हलवा खाताना। आता इथे बघू शकता मी इथे किती छान फिरून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते काजू, बदाम, पिस्ता कट करून घ्यायचे आहेत। माझ्याकडे हे होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये किसून घेतलेलं आहे, नाहीतर तुम्ही चाकूने देखील कट करून घेऊ शकता। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 आपल्याला चमचे तुपाचे घालायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला हे जे फिरून घेतलं होतं बदाम ते मिक्स करून घ्यायचे, फिरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता इथे बघू शकता मी विसरलेलं आहे शूट घ्यायला, ड्रायफ्रूट्स तुपात परतून घेतले होतं, पण त्याचं क्लिपच माझं राहून गेलं। असो, तर आपल्याला तुपामध्ये हे बदाम जे आपण ग्राइंड करून घेतलं होतं ते आणि ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचं आहे 1-10 मिनिट। त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसंच गरम दूध घालायचं, एक अर्धा कप तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर ना ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि एक 5 मिनिट आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता मी सतत त्याला हलवत आहे, कारण ते भांड्याला चिटकू नये खाली, त्यामुळे मी सतत हलवत राहत आहे त्याला। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचे अर्धा कप साखर घालायचं आहे आपल्याला। चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। मला ही साखरची क्वांटिटी जी आहे ते एकदम परफेक्ट वाटली, त्यामुळे मी तेच मेजरमेंट इथे सांगते। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे जे आपण केसर भिजत ठेवलं होतं दुधात, ते एकदम स्मॅश करून घ्यायचं दुधामध्ये आणि ते ह्याच्यात घालायचं आहे। बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे, सुवास तर एकदम मस्त येत होता। केसर घातल्यानंतर ना आता आपल्याला ते फिरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे विलायचीचं पूड। विलायचीचं पूड घातल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या। त्यानंतर फक्त झाकण बंद करून एक 5 मिनिटं शिजून घ्यायचे। एकदम झटपट रेडी होतो, काही जास्त आपल्याला साहित्य लागत नाही, अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात होऊ शकतो। जर तुम्हाला ही जास्त क्वांटिटी वाटत असेल तर तुम्ही 1/2 कप बदामच्या क्वांटिटीनुसार करू शकता, त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊन सगळं बनवू शकता, म्हणजे जास्त तुम्हाला हलवा वाटणार नाही। पण मला गॅरंटी आहे की तुम्हाला एक कपचा जरी तुम्ही बदामचा हलवा बनवलात तर एकदमच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सगळं संपवून टाकाल। चला तर बघताय ना किती छान दिसतंय हे बदामचा हलवा, एकदम भारी झालं होतं। ह्याला थोडं थंड होऊ द्या आणि मग खाऊन टाका। खूप भारी लागतं, किती छान दिसतंय बघू शकता। मी वरून त्याच्यामध्ये थोडं पिस्ता घातलेला आहे, भरपूर तूप घातल्यामुळे किती छान दिसतंय हलवा, बघू शकता एकदम तूप दिसायला लागलंय। आता मी एक बाईट घेऊन बघते ह्याचं, खूप भारी झालंय। तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।